हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण करणार आहोत मूग डाळपासून असा पौष्टिक खमण ढोकळा। तर सगळ्यात आधी मी 1 कप मूग डाळ आणि 1/4 कप पोहे घेऊन घेतले। याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। लगेच यामध्ये पाणी टाकून छान याला 2 तासासाठी भिजवून घेतलं। हे 2 तासानंतर आपण चेक करून बघणार आहोत मूग डाळ छान अशी भिजलेली होती। तर याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं। एका मिक्सर जारमध्ये हिरवी मिरची, लसूण टाकून घेतलं आणि हे भिजवलेली मूग डाळ पोहे टाकून यामध्ये अर्धा कप दही टाकून घेतलं। अर्धा कप दही टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून याचं छान असं बॅटर तयार करून घेतलं। त्यानंतर यामध्ये 1/4 कप पाणी टाकून परत याला ग्राइंड करून घेतलं आणि हे बॅटर रेडी केलं। त्यानंतर एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेतलं, याला साईडला केलं। ज्या म्हणजे ट्रे मध्ये आपण स्टीम करणार आहोत त्याला छान असं ऑइलने ग्रीस करून घेतलं आणि याला साईडला ठेवून त्या बॅटर मध्ये 1 चमचा इनो आणि थोडंसं पाणी ऍक्टिव्हेट करण्यासाठी टाकून घेतलं आणि याला छान असं मिक्स करून घेतलं। आपण जेवढं पण हे बॅटर मिक्स करतो तर हे छान असं फ्लफी होण्यास मदत होते। तर खूप छान असं खमण ढोकळा फुलतो पण आणि एकदम सॉफ्ट पण होतो। लगेच ऑइल केलेल्या ट्रे मध्ये हे टाकून घेतलं आणि एकदम दणदणीत गरम पाण्यात स्टँड ठेवून याच्यावर हे ठेवून घेतलं। त्यानंतर याला झाकण लावून घेतलं आणि एक 15 ते 20 मिनिटं छान याला वाफून घेतलं। त्यानंतर आपण याला चेक करून बघणार आहोत। टूथपिक टाकून घेतली, एकदम टूथपिक क्लीन निघाली म्हणजे आपलं हे छान असं खमण ढोकळा रेडी होता। याला थंड करून घेतलं, याचे पीसेस कट करून घेतले। शुगर सिरप तयार केलेलं होतं ते छान याच्यात टाकून घेतलं आणि मी फक्त मोहरीची फोडणी केलेली होती तर मोहरीची फोडणी यावर टाकून घेतली। तुम्हाला हवं असतील तर तुम्ही मिरचीचे काप, तीळ वगैरे पण फोडणीत ऍड करू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असा ढोकळा आपला तयार झालेला होता। छान असे लेयर्स आलेले होते। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।